नमस्कार जमीर. नमस्कार. काय म्हणतो? मजेत. तुम्ही कसे आहात? बस म्हणजे कसं वाटतंय? एकदम छान. अच्छा, एकदम प्रसन्न. एकदम झालं. अच्छा, बर. तर पहिला प्रश्न असा आहे की आजचं रुटीन कसं चालू झालं बेसिकली? आजचं रुटीन, आज संडे असल्यामुळं आज शांत दिवस, मस्त चिल वाटतं आजचा दिवस. अच्छा, किती वाजता उठलात आज? आज मी बी आपल्या रुटीन रोजचं अच्छा, 3:30 पावणे 4ला. सकाळी. अच्छा, मग रोज सकाळी Daily 3:30 पावणे 4ला असतं? उठणंच आहे मला. अच्छा, हो का? अरे वा, चांगलंय. मग 3:30-4 वाजता उठून तुमचं दिवसाचा प्रवास कसा चालू होतो? सकाळी उठलं की पहिले माझे अंघोळ होती. बर अंघोळ मला सकाळी केल्याशिवाय होत नाही. बर. थंड पाण्यात. बर. गरम पाण्यात अंघोळ नाही करत मी. अच्छा, बर. सकाळी उठल्यानंतर बाकी जिमचं आवरणं चालू होतं माझं. हम्म. 4:15ला 4 जिम मध्ये पोचणार. हम्म. पहिले माझा वर्कआउट होतो. हम्म. वर्कआउट झाल्यानंतर मग माझे क्लायंट चालू होता बर. 6 वाजेपर्यंत. अच्छा, 6 नंतर माझं 6 ते 10 ते 11 वाजेपर्यंत रुटीन चालू जिमचं. बर. ते झाल्यानंतर मग जे क्लायंट असतात ते वगैरे ते झाल्यानंतर मग घरी पोचणार. अच्छा, माझं काय डाएट वगैरे असं ते करणार. अच्छा, मग तिथून मग बरेच दिवशी माझं रुटीन चालू होतं. बर बर माझे क्लासेस, ते डान्सचे क्लासेस, स्कूलचे काम असतात माझे, बर. डान्सचे वगैरे असतात. हां, रुटीन संध्याकाळून चालू असतं. बर. संध्याकाळी 6 वाजता फ्री होणार. अच्छा, ते झाल्यानंतर बाकीचे माझे अदर ऑनलाईन कामं असतात क्लायंटचे वगैरे. हां. डाएट प्लॅनिंग असतं, अदर वेट लॉससाठी प्लॅनिंग करतो. हम्म. ते रुटीन चालू होतं माझं. अच्छा, ते झाल्यानंतर मी 10 वाजता मी झोपणार. बर जेवण करून निवांत. बर. म्हणजे तुम्हाला 3:30-4 वाजता उठायची सवय कधीपासून? मे बी तरी आता झाले 15 ते 16 वर्ष झाली मला. बर. रुटीन माझं कंटिन्यू चालू आहे. अच्छा, 3:30-4 वाजता उठणार आणि फिटनेस म्हणजे एकदम तयार. असणार. अच्छा, आज आत्ता बोललेलं होतं. माझं फिक्स आहे. फिक्स. ओके, त्याच्यात काही चेंज नाही होत? चेंजेस काहीच नाही. अच्छा, ओके. कारण ते मला पुढे कामात येणार आहे गोष्टी. हां हां, बरोबर आहे. लवकर झोपणार, लवकर उठणार, बरोबर. प्रॉपर करणार. हां हां, बरोबर आहे. तर तुम्ही आता सांगितलं तर मग हा तुमचा एक्झॅक्टली प्रवास चालू कुठून झाला? म्हणजे काय मोटिवेशन होतं त्याच्यामध्ये? मोटिवेशन स्वतः मीच आहे. अच्छा, बरं. ऍक्च्युली झालं कसं, मग मी मे बी जिम स्टार्ट केली 3री-4थी क्लासनं स्टार्ट केली जिम. हां, बर. म्हणजे आवड अशीच होऊन गेली. मी पिक्चर बघितला जायचा साईल खानचा, स्टाईल पिक्चर. आवडून गेला. याची तब्येत छान दिसते, पण माझी काय होत नाही. मी खूप बारीक तब्येत आहे. म्हणलं आपण स्टार्ट करू म्हटलं. एक हसू यायचं, रडू पडायचं स्वतःवर. तब्येत बारीक असल्यामुळे. समोर व्यक्ती हसता पण मी रडतो पण नाही. ते ठरवलं. मग जिम नव्हती, काय नव्हतं. मग डोक्यात कल्पना आली की आपण काहीतरी करू तब्येतीसाठी. ते आपली घरी जुनी परंपरा राहायची, जातं राहायचं. त्याला आम्ही टोकर लावायचो. आपल्या तांबड्याचं झाडाला असतं ना आपले बांबू वगैरे, ते लावायचं. तिथून आपलं वर्कआउट चालू केलं आपण. आणि एक मित्र, आम्ही दोघांशी शेतीमध्ये काम करायचो तो आणि दोघं पण आम्ही जर्नी स्टार्ट केली. असं करता करता मग जिम जॉईन केली. मी तो वर्कआउट नंतर मी अशी वर्कआउट चालू केला ज्या ठिकाणी फक्त हाऊस, गड्डा ह्या गोष्टी चालायच्या. म्हणजे आपली गावठी व्यायामशाळा तिथे लंगोटर महाराज ते मी चालू केलं. 9वीला असताना चालू केलं. मग तिथून जर्नी माझी प्रॉपर स्टार्ट झाली. मग झाल्यानंतर त्या जिम मध्ये लोक मला बोलायचे ब्रुसली हा विषय मला माहितीच नव्हता. तरी ते बघितले होते, ज्यांनी बघायचो तर ब्रुसली म्हणजे कोण मला माहित नव्हतं. मी रडायचो ब्रुसली म्हणजे काय. नंतर मला समजून गेलं ब्रुसली हा हॉलिवूड पिक्चर मधला ऍक्टर होता. ती तब्येत चांगली असल्यामुळे कराटे चॅम्पियन होता. ते मला समजायला गेलं. मग चांगलं वाटायला लागलं. 4 लोक असे बोलू लागले मला. असं करता करता जर्नी होत होत मोठे मोठे जिम जायला लागलो. थोडेसे काम करायला लागलो, पैसे करायला लागलो. स्टार्ट केली. अजून माहिती व्हायला लागली मला. माहिती झाल्यानंतर मग प्रॉपर लक्ष दिलं व्यवस्थित. ते झाल्यानंतर मग बरेचसे अशा काही गोष्टी भेटल्या मला की चढ उतार चालू होते माझ्या लाईफ मध्ये. म्हणजे जिम चांगले लावायचे म्हणजे पैसा खर्च करायचा म्हटल्यावर मोठी मोठी जिम मध्ये आपले पण इच्छा असते की आपण जिम मध्ये जावा, आपली ग्रोथ चांगली व्हावा. पण फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे आपण कमी पडलो. नंतर मग इतर कंपनी चांगले भेटले, त्यांच्या थ्रू कॉन्टॅक्ट वाढून गेले हळूहळू. तब्येत पण चांगली झाली, चांगल्या जिम वापरायला लागल्या. जिम ट्रेनर म्हणून कॉन्टॅक्ट वाढत गेले. मग तिथं ट्रेनर म्हणून लागलो मी. झाल्यानंतर मग बरेचसे कॉन्टॅक्ट वाढत गेले. ट्रेनर झाल्यानंतर मग फिटनेस पण एकदम छान झाला. कॉन्टॅक्ट वाढून गेले. मग हळूहळू मग डान्स मध्ये उतरलो. डान्सची आवड पहिल्यापासून.
आणि एवढंच का आपलं खुश करणार कोण नव्हतं. हम्म. 4-5 मित्र कंपनी भेटले, ज्यांचे क्लासेस होते, इथे जाऊन बघायचं काय करताय काय करताय, त्यांचं बघून खूप ऍक्शन करायचं मी काय जे येईल ते करायचं, फक्त अंग वळलं पाहिजे. माझं करता 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 मजा यायला लागली आतमध्ये पण. जर्नी स्टार्ट केलं मस्त पैकी. मग झाले मला 20 वर्ष आता इंडस्ट्रीमध्ये. ओके. बरंच नाव कमवलंय, हा. आता चांगलं म्हणत आहे. आपल्याला पण चांगलं वाटतंय. हो बरोबर. आपल्या मुलं आणखी नवीन ज्यांनी मुलं येतात त्यांना पण चांगलं वाटतं, कारण तब्येत चांगली झाली. एक आपल्याला प्रॉब्लेम होते काय, आपल्या मुलं पुढे चाललेलं आहे, आपल्या मुलं जिम लावायला लागले, मग आपल्याला फॉलो करायला लागले प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्ही काय करता, वर्कआउट कधी करता, उठता कधी, झोपता कधी, खाता काय, या गोष्टी ते मला चांगलं वाटायला. बरोबर. आता ब्रुसलीचा विषय निघाला होता. ब्रुसली म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य त्याच्यासाठी ओळखला जायचा. ब्रुसलीचं असं म्हणतात की ब्रुसली एकच गोष्ट सातत्याने करायचा, ती गोष्ट जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत ब्रुसली ती गोष्ट करायचा, आणि त्याच्यानंतर परफेक्ट झाल्यावरच दुसऱ्या गोष्टी करायला म्हणजे पुढे फॉरवर्ड व्हायचा बॉस. तर मग आता या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये असताना सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी किती महत्वाची? कन्सिस्टन्सी म्हटलं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कसं आहे, लाईफ मध्ये तुम्हाला जर घडायचं असेल तर तुमचं माइंड एक शार्प पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला करायची ना, एनी हाव कंडिशन तुम्हाला करायचीच, तोच विषय करायचा. ओके. मागे हटायचंच नाही. जोपर्यंत तुम्हाला यश भेटत नाही तुम्ही प्रयत्न करत राहा. जोपर्यंत सातत्य तुमच्या सोबत राहील राहील राहील, जोपर्यंत यश नाही मिळत तोपर्यंत ती साथ नाही सोडायची. प्रयत्न हा परमेश्वर असतो. पण तुम्ही साथ सोडली तुमचा हात पकडणार नाही. तुम्ही ती कंटिन्यू करा तर परमेश्वर हात पकडणार, तुम्हाला यश देणार. बरोबर. प्रयत्न करत राहा तुम्ही कंटिन्यू. बरोबर. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर अशी एक म्हण आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे त्या बेसिसवर आधारित तुम्ही तुमची जर्नी चालू केली आणि ती आतापर्यंत चालू आहे. बरोबर. तर मग आता आजकालचे तरुण आहे ना, फिटनेसकडे म्हणजे बऱ्यापैकी दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही काही सांगाल का, म्हणजे काही तुमच्याकडे? बरेचसे असे काही नवीन पिढी जिम माझ्या समोर दिसतेच मला, असे म्हणतात की यार जिम जॉईन करायची, जिम जॉईन केली म्हणजे तब्येत होणार, 4-5 मुली पटणार, त्यांना घेऊन फिरणार, चांगलं वाटणार. हे नाही, चुकीचं सर. तुमचं माइंड तुम्हाला काय सांगताय, मी परिपूर्ण तब्येतीसाठी बघा. आजकालच्या मुलांचं काय होतं, म्हणजे ज्या फ्लोला जायचं ना तो फ्लो सोडून दुसऱ्या रॉंग साईडला जातात. त्यांनी काय होतं, एक तर स्वतःला प्रॉब्लेम होतो, घरच्यांना प्रॉब्लेम होतो. दुसरी तब्येत म्हणून दुसरी तब्येत नाही, तुमचे एक विचार चांगले पाहिजे समोरच्या व्यक्तीने. काहींना असं वाटतं की जिम जॉईन केली म्हणजे आपली तब्येत होती, तब्येत नाही, तुमचे विचार चेंज करा. प्रत्येकाला हेच वाटतं तब्येत झाली या गोष्टी करणार त्या गोष्टी करणार, ते सोडून द्या. विचार चांगले झाले तर 4 गोष्टी तुम्हाला भेटणार, त्या लोकांशी कॉन्टॅक्ट होणार, तुमचं नाव होणार. त्या बारीक बारीक गोष्टी नंतर अंदाज करतात लोक. आणि त्यामुळे काय पिक्चर आल्यामुळे कोणाला वाटतं 4 दिवसामध्ये बॉडी होती, कंटिन्युटी कराल तर तुमची तब्येत वाढणार. बरोबर. आणि काहींना असं वाटतं की जिम जॉईन केली मग तब्येत होतं. त्यासाठी डाएट पण इम्पॉर्टंट. फिटनेस मध्ये तुमचा 80% डाएट असतो, 20% वर्कआउट असतो, आराम पण लागतो. बाकीच्या मुलांना हे माहितीच नाही गोष्टी. जिम जॉईन केली मग तब्येत होतं असं नाही, त्यांना खुराक पण प्रॉपर लागतो. ओके. तर तब्येत चांगली होणार नाही. तुमचं माइंड सेट नाही झालं पाहिजे. कारण एकदम समोर जिम आहे आपल्या, वर्कआउटच केलं पाहिजे. अदर ठिकाणी बाकी इकडे बघितच नाही पाहिजे काय चाललं काय. तुमचं माइंड शार्प ठेवावं लागतं, फिजिकली स्ट्रॉंग, मेंटली स्ट्रॉंग पाहिजे. आता जिम मध्ये गेल्यानंतर फक्त जिमच आर्थिक गोष्टी सोडून द्यायच्या. भरपूर ठिकाणी असे काही मुलं बघितले वर्कआउट कमी करता आणि अदर गोष्टी जास्त वाटत काय विचार बघितल्या गोष्टी, या चुकीच्या गोष्टी सर. मेन मोठं काय, तुमचं गोल काय, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. ओके. म्हणजे इन शॉर्ट असं आहे की आता आपण म्हणतो की आपण ब्रश करायला पाहिजे रोज, त्याच्यानंतर आंघोळ आपण रोज करतो, तर मग त्यानुसारच आपण जिम पण रोज करायला पाहिजे. डेली कंटिन्यू तसं वर्कआउट केलं पाहिजे. तुमची हेल्थ आहे, मग बाकीच्या गोष्टी येतात. अच्छा, बरोबर आहे. तेच. तुम्ही फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणून पण तुम्ही आता काम चालू केलंय, मग आता त्याचा प्रवास कसा आहे आणि काही आव्हानं आले का तुम्हाला त्याच्यावरून? असे बरेचसे आव्हान आले. काही जणांना आपल्या त्या गोष्टी आवडत नाही, काहींना आवडतात. ज्यांना आवडत त्यांना एकच सांगतो, तुमच्याकडनं काहीतरी मी शिकतोय, ते तुम्हाला आवडत नाही पण ते मी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा. जेणेकरून तुम्हाला पण चांगलं वाटलं पाहिजे. बरं. आज असं पहिलं प्रत्येकाला नाराज झाला आवडत नाही मला, प्रत्येकाने आपल्यासोबत चांगलं राहिलं. बरोबर.
मग असं आता तुम्ही ट्रोलिंग पण होत असेल तुमची किंवा मग निगेटिव्ह कमेंट्स येत असतील, तर मग तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? नाही अशा गोष्टींवर लक्ष देत नाही. बर. मग ते न बघणं दृष्टिकोन एकच आहे. आपण त्यांना तोंड देणं चुकीचं आहे. तोंड दिलं आपण त्यांच्याच लेवलला जाणार असा विषय. आपण आपलं काम करत राहायचं. निगेटिव्ह लोक बोलणारे खूप भेटणार लाईफ मध्ये. तुमचे गोल काय त्याच्या मागेच लागा तुम्ही, बाकी गोष्टी सोडून द्या. बोलणारे भरपूर असतात. कष्ट मी करतो, मला माहिती मला कुठपर्यंत पोहोचायचं. बरोबर. मग आता हा कंटेंट क्रिएट करताना अजून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे का? बऱ्याचशा गोष्टी जर आपण एखाद्या लोकांना आपण स्वतः प्रेझेंट करतोय, फिटनेस आहे, तर एखादी चुकीची गोष्ट केली तर तीच मला बघून एखाद्या व्हिडिओ मध्ये बघून एखाद्या व्यक्तीने केली, तिला एखादी दुखापत झाली, या ठिकाणी मार मला बसला. आणि मी चुकीच सांगतो लोकांना, हे नको लोकांना सांगतो. कधी पण लोकांना सांगताना कधी पण चांगलं सांगा, जेणेकरून तुमच्या एक चांगलं ट्रेट होतं, लोकांना चांगल्या गोष्टी भेटणार. हे गरजेचं आहे. जसं मी सकाळी लवकर उठतो, वर्कआउट लवकर करतो, या गोष्टी इम्पॉर्टंट. लोकांना लवकर उठण्याचे खूप बेनिफिट आहे. बरोबर. असे म्हणजे तुम्ही जे पण काय करता ते मनापासून करा आणि त्याच्यानंतर मग त्या गोष्टीत कन्सिस्टंट राहा, त्याच्यानंतर मग तुम्हाला म्हणजे ते फळ मिळत राहतात. बरोबर. आणि मग आता शरीर आरोग्य तर आहेच इम्पॉर्टंट, पण मग त्याच्यासोबत मानसिक आरोग्य पण आता सध्या इम्पॉर्टंट आहे. मग ते तुम्ही कसं जपता? ह्या गोष्टी जपणं तर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण वर्कआउट साईडला पण मानसिक आरोग्य हे पण इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. तुम्हाला कसला त्रास आहे, काय आहे, या गोष्टी सोडून द्या. कारण आपण मेंटली स्ट्रॉंग, फिजिकली स्ट्रॉंग असेल तर तुम्ही आजच्या काळात टिकू शकता, अदरवाईज टिकू शकत नाही. बरेचसे काही माझ्याकडे क्लायंट आहेत, त्यांना आजार आहे, तर मला हा आजार आहे, हे होईल का, ते होईल का, त्यांनी एकच सांगतो, तुम्हाला कसंच आजार नाही, तुम्ही सोडून द्या. तुम्ही मेंटली फिजिकली स्ट्रॉंग राहा, तुम्हाला कसलाच आजार होणार नाही. फिटनेसच्या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं ना, जिममध्ये पाऊल ठेवलं ना, तुम्ही सोडून द्या विषय. ते पुढचं कार्य करणं हे माझं काम आहे. तुम्ही बाकी सोडून द्या. मग आता तुम्हाला कसला आजार आहे, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर तुम्हाला काय करणार, गोळ्या औषध देऊन तुम्हाला ट्रीटमेंट करणार. तर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आणि फिजिकली स्ट्रॉंग कशी पाहिजे ते तुम्हाला मी सांगणार. ओके. तुम्ही मी जे सांगेल त्या गोष्टी तुम्ही जर कंटिन्युटी केल्या तर तुम्हाला जर 100% भेटणार. आणि त्या गोष्टी फेस मी केलेल्या आहे, मी बघितलेल्या गोष्टी, स्वतः त्या केलेल्या कृती, म्हणून मी आता इथपर्यंत पोहोचलेलो. ओके. एक कोट आहे, ट्रस्ट द प्रोसेस. म्हणजे आपण जर एखादी प्रोसेसवर ट्रस्ट केला, म्हणजे आपण आता फिटनेस क्षेत्रामध्ये पडलो किंवा फिटनेसकडे आपण लक्ष द्यायला लागलो, तर ती प्रोसेस आपली जी आहे तर ते आपण लगेच 2 मिनिटात किंवा मग 3-4 दिवसात आपल्याला फरक पडेल तब्येतीमध्ये, असं नसतं. जर आपण त्या प्रोसेसवर पूर्ण ट्रस्ट ठेवला तर मग त्याच्यानंतर आपण पुढे जात जातो. आणि ते मानसिक आरोग्य असो किंवा शारीरिक आरोग्य असो, तर आपण त्यानुसार म्हणजे प्रोसेस करत गेलो तर मग ते व्यवस्थित होत जातं. तर आता तुम्ही फिटनेस क्षेत्रात पाऊल ठेवलंय, पण मग असं पण काही आहे का की तुम्ही म्हणजे बिझनेस करता किंवा मग जॉब करता, असं पण काही आहे का? बरेचसे आता मी माझे डान्स क्लासेस पण. बरं. कारण डान्स हा फिटनेस मध्ये रस मोठा जातो. डान्स म्हणजे तुमची बॉडी पूर्ण फ्लेक्झिबल होती, तो एक व्यायामचा प्रकार झाला. ते माझे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस चालू असतात, झुंबाचे क्लासेस, डान्सचे क्लासेस, आणि तुला मी टीचर पण होते. म्हणजे मोठे मोठे स्कूलचे आहे काम चालतात, डान्स वगैरे आणि फंक्शन्स वगैरे. प्लस माझं क्लोथिंग शॉप पण होतं, ते बंद होऊन गेलं. अदरवाईज माझे ऑनलाईन क्लायंट पण चांगले आहेत. कारण कसं आता मी स्वतः फिजिकली मेंटली स्ट्रॉंग असेल तर माझ्याकडे 4 लोक विचारणार, तब्येत चांगलीच तर मला पण गाडी जाणार. आणि हे करणंच आहे मला. कारण ह्या गोष्टीमध्ये कसं मी लोकांना देणार तर लोक मला काही बेनिफिट देणार, आणि कसं माझा बिझनेस चांगला होणार. बिझनेस स्ट्रॉंग झाल्यानंतर 4 लोक क्लायंट आणखी माझे वाढणार, ज्याने का समोरच्या व्यक्तीला मी जर 100% देणार तर त्याचे कॉन्टॅक्ट आणि जास्त कॉन्टॅक्ट वाढणार माझे. ओके. हा बिझनेस मला चालत जातो कंटिन्यू. बरोबर. आणि क्लायंट वाढत जातात आपले. बरोबर. मग आता तुम्ही बोलले की क्लोथिंगचा बिझनेस चालू केलेला, मग तो काय म्हणजे काय अनुभव होता, कसा अनुभव होता? असं बऱ्याचशा गोष्टी मला कळून गेल्या काय लाईफ मध्ये पैसा इम्पॉर्टंट आहे. कारण कुठे काय तुम्हाला बिझनेस उभं करायचं म्हटलं पैसे लागणार 100%. बट माझ्या मध्ये पैशाच्या अगोदर तुमची हेल्थ इम्पॉर्टंट आहे. तुमची हेल्थच चांगली नसेल तर तो बिझनेस काय कामाला नाही. त्याच्यामुळे पहिले मी ठरवून घेतलं, पहिले आपली हेल्थ चांगली करू मग बिझनेस उभं करू. ओके. त्या ठिकाणी जेवढे मी काम केलं, काही भांडवल साचवलं, तेवढा लावला पैसा, पण ते अनलक ठरून गेलं माझ्यासाठी. बिझनेस टिकला नाही. बरोबर. फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे टिकला असं, पण फायनान्शियल प्रॉब्लेम कमी पडल्यामुळे मागं पडलं नाही. असं
बर. जेवढं काय मी कमवलं त्यात टाकलं, थोडेफार भेटले, मग ते बंद होऊन गेलं. बर. पण मग आता जे फेलियर आला तुम्हाला त्या बिझनेसमुळे, तर शारीरिक तर तुम्ही म्हटले की आरोग्य महत्वाचं आहे, पण आता अशा गोष्टींसाठी मानसिक आरोग्य पण खूप महत्वाचं असतं, बरोबर? इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही कसं फेस करता तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला आता रिसेंटली बोललो की तुमची हेल्थ इम्पॉर्टंट आहे. मेंटली जर स्ट्रॉंग नसाल तर मग तुमची हेल्थ 100% लॉस होणार. मेंटली फिजिकली स्ट्रॉंग पाहिजेतच प्रत्येक गोष्टीमध्ये. भले तुम्हाला लाईफ मध्ये चढ-उतार होत असतात, त्याच्यासोबत फेस जाणं आपलं काम आहे. कसं जाल, मेंटली जाण की हेल्थी जाण तुमच्यावर डिपेंड आहे. एवढं तुम्ही पॅनिक नाही होऊ शकत. त्याचा मार्ग कसा निवडायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही आता खचून गेले तर पुढे कसे उभे राहणार ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही मेंटली फिजिकली स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर. पण आता जर समजा तुम्हाला म्हणजे इतरांना तुम्ही काय सांगाल की ही चूक कशी टाळता आली पाहिजे, तुम्ही ज्या चुका केल्या आहेत बिझनेस मध्ये, तर त्या पुढे कशा कसं असतं, जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करताना ऑलरेडी प्री प्लॅनिंग पाहिजे. तुम्हाला हा बिझनेस लो लेवलचा हाय लेवलला कसं न्यायचा आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचे चढउतार होणार आहे हे प्री प्लॅनिंग असलं तर तुम्ही भविष्यात पुढे जाणार. आणि याच्यामध्ये तुम्हाला पैसा इम्पॉर्टंट आहे, कॉन्टॅक्ट इम्पॉर्टंट आहे, तुमचं माउथ पब्लिसिटी इम्पॉर्टंट आहे. तुमचं तोंड चांगला असेल तर हा बिझनेस क्लोथिंगचाच नाही, अदर कोणताही असेल, काही टाकायचं छोटा मोठा बिझनेस. तुमचं तोंड चांगला असेल तर तुमचा लाईफ मध्ये बिझनेस टिकतो. अदरवाईज म्हणजे तुमच्या कोणी कॉन्टॅक्ट करणार नाही. म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे, तेव्हाच तुमचा बिझनेस. माझे काही मित्र आहेत मराठी मित्र, त्यांच्याकडून शिकलेले, मला शिकवतात आणि शिकतात त्यांच्याकडनं. बरं. असं काही आहेत, काही लोक आपले जे आपल्या खाली खेचणार आहेत, आपलेच आपले माणसं लक्ष नाही देत. मला जे करायचं मी करतो. बरोबर. छोटी गोष्ट असतो मोठी असतो, मी प्रयत्न करतो माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. माझा जेवढं म्हणजे 100% त्याचा प्रयत्न करतो. हार नाही मला. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही डान्स पण शिकवता, तर मग असा काही अनुभव आहे का चांगला आणि वाईट डान्सच्या याच्यात की तुम्हाला जो आलाय? बऱ्याचशा काही गोष्टी डान्स मध्ये आलंय की आपण लोकांना खूप पुढे येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण नित्य पर्यंत ते काय म्हणतोय जनरली, पण दिल्यानंतर ते लोक अक्षर आपल्याला विसरून जातात. अच्छा. असे खूप म्हणजे केसेस घडले ना माझ्यासोबत. जस्ट हाय लेवलला पोहोचले, मग नंतर भेटताना आपला भाऊ कोण देणार नाही, मी कोण मी कोण, अशा गोष्टी. आणि काही लोक असे आहेत की ते तिथपर्यंत आपण त्यांना पोहोचतो, पण ते आपली फायरिंग करत नाही. आपल्याला कोणी कुठपर्यंत पोहोचतो त्यांना माहिती नाही. अच्छा अच्छा. त्या दोन्ही गोष्टी मला अनुभवल्या आहेत. अच्छा, ओके. बर. आता फिटनेस की पैसा, सुरुवात कुठून करायला पाहिजे? मी तर सगळ्यात बेस्ट म्हणणार फिटनेस इम्पॉर्टंट. फिटनेस असेल तर पैसा. तुम्ही जर पैशाचे मागे लागले तर फिटनेस चांगला नाही तर पैसा कामाचा. सगळा पैसा तुमचा जाणार हॉस्पिटलला, दवाखान्यात. जेवढी कमाई असेल तेवढी हॉस्पिटल टाकणार. बरोबर. फिटनेस इम्पॉर्टंट. तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग राहा. तुमची हेल्थ चांगली असेल तर तुमचा पैसा टिकणार, अदरवाईज टिकणार नाही. बरोबर. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट. लोकांना वाटतं पैसा इम्पॉर्टंट आहे, पैसा नाही. तुम्हाला तुमची हेल्थ इम्पॉर्टंट. बरोबर. पैसा कशासाठी कमवता? बरोबर. हेल्थ साठी कमवतो ना आपण. पैसा आपली हेल्थ चांगली राहिली म्हणजे तुमचा पैसा ना, पैसा आल्यानंतर चांगल्या गोष्टी खायला भेटणार, चांगल्या गोष्टी खायला भेटणार, चांगले राहणार. गोष्टी इम्पॉर्टंट आहे. ओके. आता पैसा झाला, फिटनेस झाला, लाईफ मध्ये पुढे जायला मैत्री किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला काय वाटतं? मैत्री तर खूप इम्पॉर्टंट आहे. बर. पण 100 मधनं 4 जे पण ते जीव लावणार. बरोबर. जे आपल्या प्रत्येक संघर्षात साथ द्यायला पाहिजे. माझे असे बरेचसे मित्र नावं सांगते. माझी मित्र कंपनी लवकुश, हो, माझा मित्र गणेश टाकवाले, त्यानंतर ऋषभ पिपाळ, तर आपले संकेत आणि मानस. सगळ्यात माझी पुण्याचे म्हणजे भाऊ मांडण्यासाठी सरांचे माझे पंकज सातव आणि आमचे डान्सर संजय सोनार. त्यांनी मला लाईफ म्हणजे खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट केला त्यांनी. त्यांनी मला कधी विसरणार नाही लाईफ मध्ये. त्यांनी मला किती आपण सपोर्ट केला आणि करता पण अजून पण. त्याची तर उत्तर लाईफ मध्ये कधीच विसरणार नाही. लाईफ मध्ये ठरवलंय काही लोकांसाठी माझ्या जेव्हा पैसा येईल ना त्यावेळेस त्या लोकांना मदत करणार आहे. नक्कीच. 100% करणार. बरोबर. आणि म्हणजे आता तुमची एंटायर जर्नीच एवढी इन्स्पायरिंग आहे की तुमचा म्हणजे नक्की तुम्ही यशस्वी व्हालच, हे 100% म्हणजे
वादच नाहीये. माझे आणि तुम्ही प्रयत्न आहे ना, बाकी प्रयत्न परमेश्वर बघतोच. हो हो, आणि तुम्ही जेवढं तुम्ही मनापासून प्रयत्न करताना तर परमेश्वर, तुम्ही जर एक पाऊल पुढे गेलं ना तर परमेश्वर तुमच्यासाठी 10 पावलं म्हणजे 10 मार्ग तुम्हाला ओपन करून देतो, आणि त्यानुसार मग आपण यशस्वी होत राहतो, असं आहे. तर मग आता तुमचं म्हणजे पुढचा काही प्रोजेक्ट आहे का, म्हणजे पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात तुम्ही असा काही विचार केलाय की तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे किंवा नाही, आता बरेचसे विषय आता सध्या आता मी माझं स्टडी चालू आहे. त्या हा. भविष्यात मी तुम्हाला ते बरं. ब्लॉग ठेवले सध्या मी. बरं बरं, ठीक आहे. ते झाल्यानंतर मी 100% एकमेकांना सांगणार की मी हे करणार होतो. बरं. म्हणजे बरेचसे सर्व गोष्टी आहेत त्या मी करणार आहे लाईफमध्ये. म्हणजे फिटनेस साठी 100% करणार. माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे. मी असं म्हणजे मी ज्या गोष्टी लहानपणात बघत आलेलो आहे त्यांना म्हणजे सीन क्रिएट नाही झाला पाहिजे. जिम जॉईन केली लहानपणापासून, म्हणजे कमी पैशाची जिम, 100 रुपये जिम जॉईन केली. बरं. असे बरेचसे पोरं आहेत त्यांना हाय लेवल जिम मध्ये जायचंय, पैशामुळे मागं पडलंय. ओके. ह्या पोरांसाठी 100% मी लढणार. मी त्यासाठी मदत करणार, कारण ते दिवस मी बघितले, मला माहिती जे करतो त्याला माहिती जाण असत्या गोष्टी आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे आता सध्या सांगायचं म्हटलं, मिडल क्लास मध्ये पूर्ण इच्छा असते खूप, पैशामुळे मागे पडतात. अशाच मुलं आयुष्यात पुढे जातात. बरोबर. ज्यांच्याकडे पैसा कमी तेच खूप स्ट्रगल करतात, त्यांना यश नाही भेटत पैशामुळे. त्यांना जो मार्ग दाखवण्याचं त्यांना भेटत नाही, कोणी मार्गदर्शन भेटत नाही. ट्रेनर म्हणा, कोच म्हणा, कोणी म्हणा, असे लोक भेटत नाही त्यांना. अशा लोकांना मदत करणार 100%. अच्छा. हा. माझी इच्छा मनापासून. बरोबर. आणि ही इच्छा खूप चांगली आहे, म्हणजे तुम्ही मनापासून जर मदत केली ना तर तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला काय मिळेल याची अपेक्षा तुम्ही करू नका, पण तुम्ही द्याल तर ते ऑटोमॅटिक देव बघतोय तर ते तुम्हाला दिलंच जाईल, असं आहे. हा. मला माणूस माझ्या होत राहिला, मला इम्पॉर्टंट. हो माणूस की माझ्यामध्ये आहे. हो आता बोललं की मी त्या गोष्टी बघत चालले. हो लहान असताना माझे पप्पा झाले, हो. मी बघितलं पण नाही चेहरा का होता काय, असा विषय. लहानपासून मग ते स्ट्रगल करत 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 गेलो की मला काही गोष्टी शिकायला भेटल्या. आपण कुठं कमी पडतो मला कळून दिलं. आपण कुठं शिकलो पाहिजे त्या गोष्टी, आपल्यामध्ये त्या कमतरता आहे आपण चेंज केली पाहिजे. आपण ती आपली बरोबर. आता तुम्ही म्हटले की वडील लहानपणी वारले तुमचा, मग त्याच्यानंतरच मग तुमचं म्हणजे आयुष्य कसं गेलं? आयुष्य हे गेलं माझ्या काकांच्या घरी. बरं. मम्मी होती, काकांच्या घरी आम्ही 4 भाऊ. 4 भाऊ असे निघाले आमचे, ते ड्रिंक करणार निघाले. 2 भाऊ निघाले, 2 भाऊ एकदम मोठे निघालो. काकांच्या घरात असताना आम्ही सगळे सोबत राहायचो. काकांनी आमचं सांभाळ केला, सगळ्या गोष्टी केल्या. काकांचं लग्न झालं, काही गोष्टी चेंज होऊन मम्मी वगैरे राहायला गेली, भाऊ वगैरे राहायला गेली. घरामध्ये भांडणं व्हायला लागली. काकांच्या घरात राहायची. त्यानंतर काका प्रेम नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टीचा त्यांचं लग्न होऊन गेलं. त्यांनी बंगला बांधला. बंगल्याचं काम आम्ही केले, मारायचे पण आम्हाला, पण आम्ही ऐकून शेवटी लहानाचं मोठं केलं म्हणजे आईवडिलांचं स्थान दिलं आपल्याला. अशा गोष्टी होऊन गेल्या. पण काही गोष्टी मला अशा खटकल्या लाईफ मध्ये की असं फक्त लाईफ मध्ये आपला युज करून घेतला त्यांनी. बंगला झाल्यानंतर मला माझ्या मोठ्या भावाला काढून दिलं. जेव्हा तुम्हाला बोललो मी, जेव्हा दुकान टाकलं कपड्याचं, तेव्हा मला मदत केली. 50,000ची मदत केली मला. पण काही गोष्टी मला खटकून गेल्या का त्यांनी मला आज घरातून काढून दिलंय काकूंनी माझ्या. त्या सिच्युएशन जाणार कुठे मी अक्षरशः 4 दिवस मी रडलो, म्हणजे अक्षरशः मध्ये पाणी घातलं. पण 4 मित्राच्या घरी झोपलो, खाल्लं गेलं. त्या मित्राने मला सहारा दिला. पुढे जाऊन आम्ही ऐकत होती म्हणे बाळा म्हणजे. त्या सिच्युएशन मध्ये सांगतो मला आत्महत्येची इच्छा झाली, कारण मला हात लावणं पण नव्हतं. माझ्या भावाचं लग्न झालं, माझी पहिल्यापासून इच्छा होती की आपल्यामुळे त्रास नको कोणाला, तिथे जाऊ का नको. ते 5 दिवस मी त्याच्या घरी झोपलो. मी दुकानात पण झोपलो, कपड्याच्या दुकानामध्ये. तिथे आता पुढे भविष्यात करायचं काय मला. 4 मग प्रेम बोलले मला, असं मेरे बाळा लाईफ मध्ये जगायचं ना, परत करायला काय गोष्टी. जर्नी करत 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 गेलो मी, कळून गेलं. पण ज्यावेळेस मला घरात काढा असं त्यावेळेस रडलो मी. मला घरामध्ये असं काकू सेट करायची, हा मुलगा वेगळ्यांचा आहे, तो आमचा नाहीच. घरामध्ये खाण्याच्या गोष्टी लपून ठेवायची, रिमोट लपून ठेवायची. म्हणजे घरामध्ये गेलं भांडे आपट, हे आपट, त्या गोष्टी करायची. पण ह्या गोष्टी मी सहन केल्या, त्या मनात ठेवल्या फक्त. पण ते मला असं इच्छा होती कोणाला सांगू. 4 मित्र भेटायचे, त्यांना बोलायचं. जेवढं आलं मान्य करतो, तिने मी बाकी मला मान्य करतो. पण असं पण नाही करायचं का दुसऱ्याचे मुलं म्हणजे दुसऱ्याचे मुलं काढायचं. आपण कोणाचा तरी मुलगा आहे असं ट्रीट करा तुम्ही. मी असं म्हणत नाही तुम्ही का की तुम्हाला हातूनच हेच करा. तुम्ही प्रेमाने मला सांगा करा.
करावं. पण त्या दिवशी मला एक शब्द नेहमी डोक्यात आठवलं पण नाही, जायचं कुठं नाही आपण. त्यांनी जर मला 2 महिने जरी बोलला असते, बाळा तुझं बघून घे, आणि म्हणजे टायमिंग त्यांनी डायरेक्ट मला काढून दिलं जाणार कुठे. काका पण मला ते पण काय बोलले नाही, कुठं राहणार. भावाकडे मी कोणत्याच तोंडाने जाऊ नये असा विषय. तो त्याच्या फॅमिलीमध्ये सेट आहे, मी कधी त्याला त्रास देणार नाही. मी त्याला बोलले, बाळा तुझं दिवस राहा त्यांच्याकडे, काय स्ट्रगल करतोय ना, कर बा, ते वरती बघ, ते बघ त्यांनी ते स्वतः असं केलं तिथे त्यांना घडणार आहे गोष्टी. तुला आई वडिलांचं प्रेम मला तेव्हा लहानपणी भेटलेलं नाही, कारण वडील एक्सपायर लहानपणीच झाली. आई उभी राहायला गेली, आई कधी भेटत नव्हती आम्हाला. असं आईचं येत झालेलं असताना पण ती मोठ्या भावाकडे राहायची, तिचं काय टेन्शन नाही. तिचा मोठा भाऊ ड्रिंक करायचं वगैरे या गोष्टी करायचं. पण ती मला कसं आहे, दारू या गोष्टी मला आवडत नाही. मला आपलं काय, आपलं काम बोला, आपण बोला, या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आईला खूप वेळा बोललो माझ्याकडे, माझ्या आई पण आली, मग मी कष्ट करायला लागलो. भाऊकडे गेलो मोठ्या माझ्या, ते थोडं सहारा दिला, थोडं थांब म्हणे, मग तू बघून घेतो काय त्याला. त्याला म्हटलं तुझं राहणार नंतर माझं लाईफ काय मला स्ट्रगल करायचं मी करणार म्हणे असेल. अशा काय गोष्टी मनात असतात, आपण कोणाला सांगणार, मन मोकळं होणार या गोष्टी. बरेचसे मित्रांनी मदत केली मला, पैशाची मदत केली मला. त्यांनी मला 2 टाइम टिफिन द्यायचे पोरं मला ते. अशी काही मित्र कंपनी भेटेल लाईफ मध्ये, त्यांची जाणीव करणार नाही लाईफ मध्ये. अशा पोरांना मी लाईफ मध्ये 100% मदत करणार, 100% मदत करणार. बसल्याने मुलं कुठं काय प्रॉब्लेम, मी सोडून त्यांना मदत करणार म्हणजे करणार. कारण मला ह्या गोष्टी मी फेस केलंय, त्यांनी मला मदत केली म्हणजे ते उपकार नाही विसरला लाईफ मध्ये. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, कोणी एक्सपायर झालं, कोणाचा मुलगा म्हणून, दुसऱ्याचा मुलगा म्हणून जगू नका त्याला, आपला मुलगा म्हणून. आणि दिवस बघितलेले मी, आपल्या माझ्यावर पाणी होतं आता पण. बरोबर. ते मला वेगळंच वाटतं, सांग शेअर करू का शेअर करू असं वाटतं. नाही पण मन मोकळं करायला पाहिजे. मन मोकळे म्हणते ना, मन मोकळं केला तुम्ही हलके होता. ऍक्च्युअली होत आहे गोष्टी असं. माझ्या लाईफ मध्ये मला माझे मित्र, भाऊ, संजय सर खूप साथ दिली मला, खूप साथ दिली. पंकज साथ दिली, नंतर गणेश माझा मित्र, त्यांनी साथ दिली मला भरपूर. असे मित्र लाईफ मध्ये मला हवे. बरोबर. मला नाही माहिती का भेटले, मला पण सारखे मित्र भेटले मला. भले त्यांना कधी मध्ये फोन करतो, पण ती मला त्यांचा फोन आला मला विचारता, बाळा तुझं काय चाललं, कशी बरं आहे का, तू बरं आहे का, काम विचारता मला कमी कमी. रक्तापेक्षा बाहेर नाते मला विचारतात. बरोबर. ते लई इम्पॉर्टंट लाईफ, ते खूप इम्पॉर्टंट. एक माझा मोठा भाऊ, त्यांनी मला आता सहारा दिला, तो नसता तुम्ही तू राहिला असतो. त्याच्यामुळे आता इथे मी त्याच्या घरामध्ये मला कधी टेन्शन नाही. तुला जे काय बिंदास काय प्रॉब्लेम नाही तुला, त्याचा मला सपोर्ट आहे. वहिनी घरात, वहिनी मला सपोर्ट करते, तुला टेन्शन नाही. आता माझं एवढंच आहे, आता मी त्यांना जास्त त्रास देऊ शकत नाही, कारण मला माझं बघा लागणार आहे प्रत्येक गोष्टी. बरेच लोक म्हणतात लवकर लग्न करलं, पण मला एक गोष्ट कळत नाही, मला माझं का आवडलं, स्वतःचे पोरं पण त्यांच्या लग्न लावा ना. एक बोट माझ्याकडे करतात, 4 बोट तुमच्याकडे आहे ना. पण माझी लाईफ फ्युचर अगर नाही करणार, माझ्या लाईफचा प्रश्न, मी कमवतो, मी करतो, कोणाला इंटरफेअर नाही का दुसऱ्या लाईफ मध्ये घुसून बरोबर लग्न करायचं. जेव्हा करायचं परमिशन बघितले मुलगी ती करण्याचा विषय. बरोबर. कोणाचं काय असं बॉदरेशन नाही का, मला कर माझी लाईफ, मी स्ट्रगल करतो, मी करतो काय. आणि मला जेव्हा लग्न करत तेव्हा करणार मी ठरवलं, जेव्हा स्वतः सक्सेसफुल माणूस होणार, करोडपती होणार, तेव्हा लग्न करणार. भले नाही झालं तर काय हरकत नाही, परमेश्वर आहे आपल्याला, आपण आपलं कार्य चांगलं करायचं बस. मदत करायची, काही गोष्टी ठरवलं पाहिजे. मग तुम्हाला आता तो जो आत्महत्येचा विचार आला होता, तर तुम्ही त्याच्यावरून परावृत्त कसे झाले, म्हणजे तुम्ही असं म्हणजे मला वाटत बंद कसं केलं त्या गोष्टी मी माझ्या मित्रांना पण सांगितल्या गोष्टी. कारण हे कसं असतं, घरात एखाद्या जो असं जिव्हाळा माझ्या घरामध्ये येतो, काकांची काकून, त्यावेळेस काढल्यानंतर मी जाणार कुठं असा विषय. तर जिव्हाळा लागतो ना माझं, मांजर कुत्रा यांच्या घरामध्ये जिव्हाळा असतो, कधी बाहेर कधी तो जिव्हाळा होऊन गेला. अच्छा. एक बहीण, एक भाऊ, त्यांचे 2 मुलं, त्याच्यात मला जीव अडकला. तुम्ही त्यांना काही सांगितलं नाही, कधीच नाही, गोष्टी मनात ठेवलेल्या. माझी लहान, मला लहान म्हणजे आम्हाला घरामध्ये बहीण नव्हती, बहीण होती ऍक्च्युली, मोठी बहीण होती, एक्सपायर लहान असताना. मग ही छोटी बहीण काकाची, मग जीव जास्त आहे माझं, पण या गोष्टी मी त्यांना काही सांगितलं. आता तिला काय गोष्टी लागल्या, मी जेवढं माझ्याकडे होण्याचा प्रयत्न करतो, मी ट्राय करतो, मी म्हणत नाही, जेवढं माझ्याकडे होईल प्रयत्न करतो, तिला प्रयत्न करतो मी, आणि ती माझ्यासाठी खूप काढायची. छोटी तिला लहानपणी सांभाळायची, ती माझ्या आवडीची होती, कारण मला घरात बहीण नव्हती, तिला सक्त बहीण मानलेली. अजून पण माझं जीव मनापासून. अच्छा. लाईफ मध्ये जेव्हा मोठं व्हायला काही ना काहीतरी. बरोबर. मनापासून. आता तुम्ही बोलले की आयुष्यात पुढे जाण्यासाठी मित्र इम्पॉर्टंट, तर पुस्तक पण मित्र आपण म्हणून घेऊ शकतो. तर पुस्तकांचं पण आपल्या जीवनात खूप जास्त महत्व असतं.
तर तुम्ही पुस्तकं वाचता का? आणि जर पुस्तक वाचता तर तुमचं आवडतं एखादं पुस्तक आहे? माझं पुस्तक म्हणलं 5 क्लब. 5 AM क्लब. ओके. सकाळची तुमची दिनचर्या काही चालू होती बरं. त्या पुस्तकातून शिकलेलं आहे तुम्ही. अच्छा. आणि त्याच्यातलं बाकी स्टार्टिंगला अगोदर पूर्वी 20 वर्षामध्ये जे दिवस बघत गेलो ते शिकत गेलं, पण एक्स्ट्रा पुस्तकामध्ये काही गोष्टी मला शिकायला भेटल्या. बरं मी बरं. तुमचं रुटीन कसं फिक्स करू शकतो लाईफमध्ये, हा म्हणजे मित्र कसे ठेवायचे, हा सकाळी उठल्यानंतर तुमचा जो दिवस हा. आहे कसा उजाडला पाहिजे, हा. तुमची दिनचर्या कशी हळूहळू स्टार्ट झाली पाहिजे, तुम्हाला हम्म. भविष्यात काय करायचंय, हम्म. म्हणजे तो पूर्ण दिवस तुमचा त्या पुस्तकावर अवलंबून होता. अच्छा. हा. जे मी करायचं ते मला त्याच पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी भेटल्या. अच्छा. ओके. मग तुम्ही असं आहे का की उठल्यावर लगेच मोबाईल बघता आणि मग नाही. ते असं नाही? उठल्यानंतर पहिले मी थोडंसं बसणार, बर. बसल्यानंतर रिलॅक्स होणार, थोडंसं मला डोक्यामध्ये असं क्लिक होणार हा. आज काय वर्कआउट करायचं, बर. वर्कआउट मध्ये काय हा. माझ्या क्लायंटची काय वर्कआउट द्यायचा, हा. हे प्लॅनिंग असतं. हा हा. त्यानंतर ब्रश वगैरे करणं, हम्म. सकाळी थंड छान चांगलं व्यवस्थित जाणवं मस्त करायचं. वाटतं. अच्छा. झालं का मग वर्कआउटला जाणार, कॉफी हम्म. वगैरे ते घेऊन, मग coffee वगैरे घेऊन ते हा बरोबर. झालं का वर्कआउट करणं, माझा एक जास्त वर्कआउट असतो. हा. झालं की माझी प्लॅन चालू होता. ओके. त्यांचे दिवस माझी shooting चालू चालेल चालेल. ओके ओके. मग आता घर बसली फिट राहण्याचे काही 3 असे टिप्स द्या ना, म्हणजे श्रोत्यांना. घरी बसले तर आता जे लोक घरी बसतात, ज्यांना हम्म. जिमला जाणं शक्य नसतं, लहान हम्म. मुलं असतात, हम्म. अशा लोकांना सांगतो आपल्या घरामध्ये काय वस्तू आहेत त्याचा आपण उपयोग फिटनेससाठी करू शकतो. हा. तुम्ही तर आता जाता तर सांगितलं. हो, बरोबर. हा. तुम्ही काय नाही, घरामध्ये तुम्ही स्क्वॉट करू शकता, पुशअप करू शकता, हम्म. भिंतीला पुशअप मारू शकता, आपलं पुलअप्स मारू शकता हा, तुम्ही. हा. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत हम्म. तुम्हाला करता येतील लाईफ मध्ये, हम्म. हम्म. आणि ते केलंच पाहिजे. तुम्ही हम्म. रनिंग करू शकता, हम्म. योगा करू शकता, त्या गोष्टी आहे. आपण फक्त हम्म. एकच विषय आहे का, तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ऍक्शन घ्यावं लागतं. अच्छा. तर तुम्ही म्हणताय मला करायचं, पण तुम्ही ऍक्शन घेणारच नाही, तुम्हाला हा. त्याचा बेनिफिट Benefit भेटणार नाही नाही, मिळत. तुम्ही आळशी होऊन जाणार life मध्ये. बरोबर बरोबर. आणि तुम्ही किती काय करा, हम्म. जे हाऊस वाईफ आहे त्यांना हा. फिटनेस पण खूप इम्पॉर्टंट, हो. कारण ते दिवसभर थकलेलं असतात. हम्म. कारण प्रत्येकाचं रुटीन, सकाळी लहान मुलं असतं, त्याचे फॅमिलीचे टिफिन असतं, जेवण असतं, घरात जुने भांडे असतात, घराचं पूर्ण क्लिनिंग असतं, सगळ्या गोष्टी ते दिवस थकून जातात. हम्म. तुम्ही जर सकाळी तुमचा वर्कआउट स्टार्ट केला, तुम्हाला दिवस एकदम फ्रेश वाटेल. फ्रेश वाटेल. म्हणजे तुम्हाला असं माइंड मध्ये वाटणार नाही की आज थकले आहे, हम्म. पूर्ण दूर होईल. हम्म. कारण सकाळी वर्कआउट केलेला सगळ्यात बेस्ट, ओके. माझ्या मते सगळ्यात बेस्ट. सकाळी लवकर. आतापर्यंत रुटीन सकाळीच स्टार्ट करतो. सकाळी स्टार्ट केलं, संध्याकाळी तुमची एनर्जी बूस्ट होते. हा. ओके. अच्छा. बर. मग आता तुम्ही म्हटले की तुम्ही स्वतःच एक प्रेरणा आहे तुमच्या स्वतःसाठी. ब्रुसलीचं एक सांगितलं तुम्ही उदाहरण. मग अजून कोणी प्रेरणा आहे का तुमच्यासाठी? एखादा रोल मॉडेल कोणी आहे? रोल मॉडेल म्हणतात तुम्हाला बजरंग बली. अच्छा. अरे वा. खरंच माझा रोल मॉडेल हा. खरं म्हणतात. हो हो त्याशिवाय माझा दिवस जात नाही. हो हो बजरंग बलीचं नाव घ्यायचं, हो. काम चालू करायचं. जय हनुमान ज्ञान गुण सागर. चांगलंय चांगलंय. तेच. आणि आता एखादं वाक्य तुम्ही फक्त सांगा की जे तुम्हाला प्रेरणा देतं, असं एखादं वाक्य तुमच्या मनात आहे का? म्हणत म्हटलं तर असं तर काही नाही, पण बरेचसे असं म्हणलं ना, नेवर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप. ते इम्पॉर्टंट आहे. हा. ते खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक हा. ठिकाणी तुम्ही ते यूज कराल. हा. स्वतःला असं कधीच कमी समजू नका. हा. प्रत्येक देवाने तुम्हाला जन्म दिला ना, काहीतरी करण्यात आलेलं आहे, फक्त तिथून तुम्ही हटू नका. बरोबर. तुमचे प्रयत्न चालू ठेवा. बरोबर. प्रयत्न सोडले तर देव तुम्हाला हम्म. यश देणार नाही. देव एकच म्हणतो, तुम्ही करत राहा, करत राहा, करत राहा. देव तुमची परीक्षा घेत, तुम्ही करत राहा. हम्म. देव बघतोय का तुम्ही करताय की नाही करता, तुमची परीक्षा घेतो ऍक्च्युली. हम्म. ते आपण एकदम जातो, जसं पाठांतर करतो, जोपर्यंत ते पाठांतर सराव करत नाही ना, तोपर्यंत हा. एकदम म्हणजे काय ना, तुम्ही एक्झाम दिल्यानंतर क्वेश्चन हा. बरोबर आहे की नाही, ते तुम्ही पाठ केलेला माहिती तुम्हाला, हा. क्वेश्चन बरोबर दिले आपण, हा. पास झाल्याचं असतात. हा. बरोबर. परमिशन मग तुम्ही एक्झाम द्या, एक्झाम द्या, तुम्हाला पास करणार. पास करणार. हा. समजलं. सो नेव्हर गिव्ह अप हा एक खूप म्हणजे इन्स्पिरेशनल वाक्य आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सेम आहे. तेच. तर धन्यवाद समीर, तुमच्याबद्दल बोलून म्हणजे तुमच्याविषयी तुमच्या सोबत बोलून खूप मजा आली आणि खूप इन्स्पिरेशन मिळालं. आणि नक्कीच आपल्या श्रोत्यांना पण खूप चांगलं इन्स्पिरेशन मिळेल. आणि ते पण सकाळी लवकर उठणं आणि त्याच्यानंतर फिटनेसकडे लक्ष देणं, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या सगळ्यांकडे ते लक्ष देतील अशी आपली अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.